नमस्कार, मी सारंग रमेश चव्हाण. माझं शिक्षण BA ग्रॅज्युएशन आहे कंप्लीट. आणि मला हा नाद किंवा हा जे शौक लागला तो 2009-10 पासून लागला. शाळेमध्ये असतानाच हा शौक लागल्यामुळे थोडंफार 12वी किंवा बाकीचं शिक्षण घेत असताना थोडा हा नाद कमी झाला माझा. त्याच्यानंतर 2013 आम्ही पंजाबवरून एक श्वान आणला होता. त्या श्वानापासून आम्ही सुरुवात केली. 2000 त्याच्यावर नवीन असल्यामुळं आम्हाला एवढं काय त्यामधलं काही समजलं नाही. 2013-14 आम्हाला शिकण्यातच गेलं. 2014 पासून आम्ही यात प्रॉपर आलो. त्याच्यानंतर बरेच श्वान आम्ही पंजाबवरून आणले, महाराष्ट्रातून घेतले. त्याच्यानंतर आम्ही एक बदाम राणी नावाची एक मादी घेतली. बदाम राणी महाराष्ट्र चॅम्पियन झाली. त्याच्यानंतर एक बोल्ट नावाचा श्वान होता आमच्याकडे, तो सुद्धा महाराष्ट्र चॅम्पियन झाला. त्याच्यानंतर पंजाबवरून श्वान आणलेले आजगर, कालुकाला, स्पार्क, एंजल, अजून भरपूर श्वान आणले पंजाबवरून. त्यांनी सुद्धा भरपूर नंबर केले आमच्या इथं. त्याच्यानंतर आत्ताच्या चालू कंडिशनमध्ये रॉकी एक मोटरसायकल घेतात, तो आहे. पंजाब चॅम्पियन एक मनीष नावाची फिमेल आहे. बदाम राणी, असे बरेच श्वान आमच्याकडे होऊन गेले. आता सप्लिमेंटमध्ये प्रकार सांगतो तुम्हाला. सप्लिमेंट 5 प्रकार येतात. एक म्हणजे पावडर फॉर्म, लिक्विड फॉर्म, टॅबलेट फॉर्म, कॅप्सूल आणि गमेजमध्ये. तर सगळ्या या फॉर्ममध्ये सगळे मिनरल किंवा सप्लिमेंट ॲडेड आहेत. तर त्यामध्ये तुम्ही घ्याल तर पावडर फॉर्म घ्या, पहिल्यांदा सांगतो. तर पावडर फॉर्ममध्ये प्रोटीन येतंय, जे श्वानांच्या मसल किंवा प्रोटीन स्त्रोत आहे तो श्वानांचा पूर्ण करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तर दुसरं म्हणजे प्रोबायोटिकमध्ये पावडर सांगतो. डायजेशन सिस्टीममध्ये आपल्या श्वानांची पाचन क्षमता सुधारण्यासाठी जे सप्लिमेंट वापरतात त्याला प्रोबायोटिक सप्लिमेंट असं म्हणतात. त्या सप्लिमेंटच्या मध्ये ग्लुकोसामाइन गटवेल पावडर आहे, ती पाचनक्रिया सुधारण्यासाठी त्याचा वापर होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्किनसाठी विटॅमिन येतात. विटॅमिन ई, परत तुमचं सॅल्मन ऑइल, फिश ऑइल, ह्या विटॅमिनचा वापर होतो. तर स्किनसाठी ग्रेहाउंडच्या जर लाईफसाठी जर महत्त्वाचं असेल तर स्किन सर्वात महत्त्वाची. कारण श्वान हा एक ग्रेहाउंड श्वान हा अतिशय स्किनला सेन्सिटिव्ह श्वान आहे. तर स्किन पहिली त्याची महत्त्वाची चांगली राहिली पाहिजे, यासाठी ह्या सप्लिमेंटचा वापर सर्वात जास्त होतो. आणि त्याच्या ॲथलेट परफॉर्मन्ससाठी म्हणाल तर प्रोटीन, मोनोहायड्रेट, क्रिएटिन, न्यूट्रिशनमध्ये बरेच प्रकार आहेत, मी तुम्हाला सांगेन. तर ह्या गोष्टींचा वापर जास्त होतो. न्यूट्रिशनमध्ये मायक्रोन्यूट्रिशन आणि मायक्रोन्यूट्रिशन असे 2 प्रकार आहेत. त्यामध्ये मायक्रोन्यूट्रिशनमध्ये मिनरल आणि विटॅमिन, आणि आपल्या मायक्रोन्यूट्रिशनमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट 3 प्रकार आहेत. प्रोटीनचा उपयोग आपल्या श्वानांच्या मजबूतीसाठी आणि ट्रॅकवर परफॉर्मन्स वाढवण्यासाठी हा प्रोटीनचा उपयोग होतो. फॅटचा उपयोग श्वानांमधील हाय प्रोटीन कंट्रोल करण्यासाठी किंवा श्वानांमध्ये पाण्याची कमतरता ही फॅटमधून मिळते. आणि कार्बोहायड्रेट, आपला श्वान जर थकत असेल तर त्याची रिकव्हरी करण्यासाठी कार्बोहायड्रेट अतिशय महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर आपण व्यायामाला श्वान नेल्यानंतर जी श्वानाची थकवा होतो किंवा त्याची त्याच्या शरीरातून जो थकवा निर्माण झालेला असतो त्याची रिकव्हरी करण्यासाठी कार्बोहायड्रेट अतिशय महत्त्वाची आहे. तर असा हा तिन्हीचा उपयोग श्वानांच्या परफॉर्मन्ससाठी उपयोगाचा आहे. तर ह्या तिन्हीचा उपयोग श्वानांच्या शरीरामध्ये समतोल प्रमाणात व्हावा. प्रोटीनचे नॅचरल स्रोत म्हणजे बीफ, चिकन, डाळी असतील, सोयाबीन, अंडे असतील, तर हे प्रोटीन आहे. आणि फॅटमध्ये दूध असेल, दही असेल, तर हे गोष्टी आहेत.
कार्बोहायड्रेटमध्ये ब्राऊन राईस, शिरा आणि आपण विटॅमिनमध्ये थोडंसं फीड देऊ शकतो. यातून कार्बोहायड्रेट त्याला भरपूर प्रमाणावर मिळते. तर ह्या तिन्ही गोष्टी नॅचरल मिळणं अत्यंत आवश्यक आहे. ह्या नॅचरल मिळणं का आवश्यक आहे, तर नॅचरल गोष्टी दिल्यानंतर जेवढं शरीर श्वानाचं जेवढं त्याला गरज आहे तेवढंच ते श्वान आपल्या बॉडीत कंझ्युम करून घेऊ शकते. तर ह्या तिन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि ह्या नॅचरल जाणे सुद्धा महत्त्वाचे आहेत. ह्या गोष्टी नॅचरल केल्यानंतर ज्या प्रमाणावर शरीराला पाहिजेत तितक्याच प्रमाणावर भेटू शकतात. आपण ऑर्डर जर दिलं तर त्याच्यातून दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात. तर ह्या गोष्टी नॅचरल देणं त्याची स्रोत आपल्याला आता उदाहरणार्थ चिकन हाय प्रोटीन, बीफ हाय प्रोटीन, अंडे हाय प्रोटीन. तर ह्या तिन्ही गोष्टी प्रोटीनसाठी हाय प्रोटीनमध्ये. फॅटसाठी दूध हाय फॅटमध्ये भरपूर प्रमाणावर फॅट दुधामधून मिळेल. दुसरी गोष्ट कार्बोहायड्रेट, राईसमधून सगळ्यात जास्त कार्ब मिळू शकते श्वानाला. तर ह्या तिन्ही गोष्टीच्या एकत्रितपणातून आपला श्वान घडत असतो. या तिन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. श्वानांच्या दैनंदिन जीवनात सप्लिमेंट अतिशय महत्त्वाचं आहे. तर ते कितपत प्रमाणात देणं ही सुद्धा महत्त्वाचं आहे. श्वानांच्या बॉडी वेटनुसार सप्लिमेंट देणं महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ लिव्हर टॉनिक लहान पिल्लांसाठी 5 ml, तितकेच त्यांच्या वाढीनुसार त्याच्यामध्ये बदल सुद्धा होतो, तसे ते वाढवून सुद्धा दिलं जातं. पण त्याचं प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात दिल्यानंतर त्याचा दुष्परिणाम सुद्धा आहे. उदाहरणार्थ लिव्हर टॉनिकचा उपयोग आपण भूक वाढवण्यासाठी करू शकतो. तसेच डिवॉर्मिंग केल्यानंतर श्वाना लिव्हरला ताण आला जातो, तर ताण ट्रेस घालवण्यासाठी लिव्हर टॉनिकचा उपयोग केला जातो. आणि कॅल्शियम असेल, कॅल्शियममध्ये ग्लुकोसामाइन, विटॅमिन D3 ही कॅल्शियम श्वानासाठी अतिशय उपयुक्त आहे. पण त्याचा जास्त प्रमाणावर उपयोग झाल्यानंतर हाडे ठिसूळ होणे किंवा हाडं कमकुवत होणे हा त्याचा अतिरिक्त प्रमाण वापर केल्यानंतर हा दुष्परिणाम आहे. तर त्याचा प्रमाण असं आहे की लहान पिलांमध्ये किंवा लहान जे पप्पी असतात त्यांना 5 ml, मोठ्या श्वानांना 10 ml दिवसाआड, किंवा ज्या टायमिंगला आपण श्वान व्यायामामध्ये असतो किंवा त्याचं वर्क चालू असतो त्या वेळेला श्वानांना कॅल्शियम 15 ml पर्यंत जास्तीत जास्त आपण देऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त जास्त आपण कॅल्शियम देऊ शकत नाही. आणि ते सुद्धा 10 दिवस कंटिन्यू केल्यानंतर 15 दिवसाचा गॅप नंतर पुन्हा 10 दिवस कंटिन्यू देऊ शकतो. हे कॅल्शियमचं हे आहे एक कॅल्शियम देण्याचं प्रमाण. तर या प्रमाणावर आपण कॅल्शियम देऊ शकतो. सप्लिमेंट असेल किंवा प्रोटीन असेल, प्रोटीन त्याच्या बॉडी वेटनुसारच दिलं जातं. जसे आपण बाहेरनं प्रोटीन घेत असतो किंवा बाजारात प्रोटीन भरपूर आहे ती घेत असतो, तर त्यावर प्रोटीन एक फॅक्ट दिली जाते की 30% किंवा 40%. तर हे प्रोटीन 40 किंवा 30% डायरेक्ट न देता त्यांना ज्या बॉडी वेटनुसार श्वानांचं वेट असेल त्यानुसारच प्रोटीन देणं अतिशय गरजेचं आहे.